आपल्याला गाजलेला विषय आज परत त्या विषयावर बोलायला होतं. म्हणजे ही आमची नामुष्की आहे सामान्य नागरिकांची. बनावट सही प्रकरण जे गाजलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांधकाम विभागातील प्रकरण, त्याच्यावरती अजूनही गुन्हेगार सराट फिरत आहेत. त्याच्यावरती त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला असता त्या अर्जावरती तो अर्ज फेटाळला गेला कोर्टाकडून. तरी आज या गोष्टीला 10 दिवस झाले तरी SP कडून काही याच्यावरती कारवाई झालेली नाही. आम्ही SP भेटलो. SP गोड बोलून सांगतात की आम्ही आता उद्या आपण परवा करू अटक. म्हणजे मला कळत नाही आहे हे अटक करण्यासाठी कोणाचा दावा अटक करत नाही आहे. ह्याच्यामध्ये कोण हक्का कोण आहे का? पालकमंत्र्यांना पण जो माणूस हक्काचं मंजूर करत नाही का, असं माझा एक आरोप आहे. म्हणजे हक्काचा एवढा दबदबा आहे जिल्ह्यात की हा जे कॉन्ट्रॅक्टर आहे ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे जो मुजोर व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एवढी ताकद आहे का? तो पालकमंत्र्यांमध्ये म्हणत नाही, SP मध्ये म्हणत नाही. SP त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत का? आम्ही SP भेटल्यानंतर SP बोलले आम्ही तुम्हाला 2 दिवसामध्ये अटक करणार आहोत. मला कळत नाही की 10 दिवस झाले कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आणि सरळ कोर्टाने ऑर्डरमध्ये दिलेलं आहे की त्याच्यामध्ये 8व्या पॅराग्राफ दिले तपास अद्याप पूर्ण झाला नाही. नवीन तथ्य समोर येण्यापूर्वी शक्यता आहे. सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा गुन्ह्यात थेट सहभाग असून त्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. तपासासाठी अर्जदाराची पोलीस कोठडी आवश्यक आहे. तो साक्षीदार म्हणून प्रॉड होऊ शकतो. मग कोर्ट म्हणतंय की पोलीस कोठडी आवश्यक आहे, मग पोलीस का कारवाई करत नाही? मला सरळ SP वरती आरोप आहे की ह्याच्यामध्ये SP झाला असं वाटतं मला. म्हणून हे जे ठेकेदार आहेत हे कोणाला म्हणत नाहीये. ठेकेदार सर्रास फिरत आहेत, कणकवलीमध्ये फिरत आहेत, कुडाळला फिरत आहेत. त्याच्यामध्ये गाडी कोणाची गाडी असते त्या गाडीमध्ये कुठून फिरत आहेत, कोणते ॲडव्होकेट फिरत आहेत, कोणत्या फिरत आहेत. हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे काय चाललंय? मग आम्हाला सामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे की या सरकारला पण जुमानत नाही, प्रशासनाला पण जुमानत नाही आहेत. म्हणजे एवढी उन्मत्ती कुठून आली यांच्यामध्ये? ही उन्मत्ती का करतायत? माझं एवढंच म्हणणं आहे हे सामान्य जनतेचा पैसा आहे. हा पैसा कोणाचा घरचा नाहीये, कुठल्या ठेकेदाराचा नाहीये किंवा कुठल्या प्रशासनाच्या अधिकाराचा नाहीये. कार्यकर्ते अधिकाराची खोटी साईन केल्यानंतर कार्यकर्ता 2 महिन्यानंतर पोलीस कंप्लेंट करतो आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर याच्यावरती कारवाई होते, गुन्हे दाखल होतात. त्यानंतर ते कोर्टात पण अटक होऊन जामीन फेटाळला तरी अटक होत नाही. ह्याचा अर्थ म्हणजे काय व्होल्टेज असेल का लोकांचं? ह्या पालकमंत्र्यांना हे जुमानत नसतील का, असा आमचा सामान्य जनतेचा प्रश्न आहे. आम्ही सामान्य जनताकडून हाक मारतोय की बाबा पालकमंत्र्यांना की ह्यानं अटक आहे का? आता काल खासदार साहेबांनी पण बोलले की अधिकारी आणि ठेकेदार यांचं संगमच चाललेलं आहे जिल्हा परिषदमध्ये. कालच्या मीटिंगमध्ये खासदार बोलले. खासदार साहेबांना आमचं एवढंच म्हणणं आहे, खासदार साहेबांनी पण ह्याच्यावर लक्ष घालावा आणि ह्या जो कोण हक्क आहे ह्याच्यावर योग्य चौकशी करावी आणि हे जे ठेकेदार जे फिरत आहेत यांना 100% अटक होऊन त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी सामान्य जनतेची मागणी आणि आमची मागणी आहे. त्यांनी अटक होणार दिवसामध्ये आणि आज 4 दिवस आहे, आज तरी अटक झाली नाही. अटकपूर्व जामिनासाठी कोणी अर्ज केलेला? काय पाताळे म्हणून मंत्री आहेत चुकवाडचे. हो चुकवाड पाताळे आहेत. आता माझं म्हणणं काय आहे, जर एखादा ठेकेदार सरकारच्या प्रशासकीय अधिकाराची खोटी साईन करतोय, खोटी सही करतोय आणि पैसे कोणाचे पैसे काढतो? सरकारचे पैसे काढतोय. आणि सरकार आता सगळं सरकार आहे, SP सरकार, कोर्ट सरकार, अभियंता सरकार प्रशासन असून पण ह्याच्यावरती करतो का? जर हे अटक करत नसतील तर प्रशासनाच्या वरती एवढा हक्का गुण आहे. हा हक्का गुण हा पहिला मूळ शोध घेतला पाहिजे पालकमंत्र्यांनी, खासदारांनी किंवा SP आणि SP चा माझा सरळ SP वरती आरोप आहे. जर SP यांना अटक करत नसतील तर यांच्यामध्ये SP काही सांगमत आहे, हे 100% माझं म्हणणं आहे. आणि SP खोटे गुन्हे दाखल करायला देवगडात पोचतात. खोटे गुन्हे दाखल करायला ते समाजसेवक गणेश सावंत असतील, तिकडे कोण धुरी असतील त्यांना अटक करायला ते याच्यात लोक सामान्य जनतेसाठी आंदोलन करत होते. जे आंबा बागायतदार, काजू शेतकरी आहेत त्यांच्यावरती जे त्यांचे आले नाही भरपाई त्याच्यावरती आंदोलन करते वेळी हे त्यांच्यावरती खोटे गुन्हे करतात, त्यांना अटक करण्यासाठी धावपळ करतात. पण ह्या ज्या खऱ्या गुन्हे घडले आहेत त्याच्यावरती SP कंट्रोल नाही. म्हणून आपल्या कुडाळ मार्गाचे आमदार पण बोलले की SP ह्याच्यामध्ये SP कंट्रोल राहत नाही जिल्ह्यावरती आहे. मग हा खरा आरोप ठरतो. SP माझं एवढं म्हणणं आहे, मी स्वतः त्यांना पत्र दिलं होतं SP की ह्यांना तुम्ही लवकरात अटक करा. कारण काय आहे, आज समजा कुठलाही गुन्हेगार असतो त्याला जो वाव मिळाला तो तर सगळे पुरावे नष्ट करणार ना. मग ते पुढे काही चौकशी होऊन जाऊ काय नाही, कोणी काय केलं नाही असं होणार. मग आज 15-16 कोटीचे जे झाले आहेत अपराध जिल्हा परिषदमध्ये त्याच्यावरती काही कारवाई होत नाही. हा आम्हाला एक मोठा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नावर माझं म्हणणं आहे, जर SP 2 दिवस अटक नाही केली तर आम्ही SP पत्र देऊ, त्याच्यावरती आम्ही आंदोलन उपोषणाला बसणार.